नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इकडं धैर्य इकडं त्याच्या कामासाठी बाहेर आलेला असतो आणि इकडं जी सावी आहे ती आता घरी असते आणि आता तिला एक फोन येतो. ते म्हणतात की आता काय करू मी, तेवढं तिला फोन आलेला असतो. ते म्हणत असतात की हे बघा, आम्हाला काही माहिती हवी होती तुमच्या वडिलांबद्दल. तुम्हाला ती माहिती काढावं लागेल, सगळं व्यवस्थित सापडावं लागेल. त्यांचं काय होतं ध्येय, त्यांना नेमकं काय करायचं होतं, हे सगळं तुम्हाला शोधून काढावं लागेल. सावी म्हणते ठीक आहे, आम्ही करतो ते काम, तुम्ही काळजी करू नका असं म्हणते. आणि आता साई फोन कट करते. ती म्हणते की आता कुणाला सांगू मी हे सगळं. तर ती म्हणते रिनी आणि पराग यांना सांगू शकते मी असं म्हणते. आणि आता ती रिनीला आणि परागला तिथे फोन करते आणि म्हणते की हे बघा रिनी आणि पराग, तुम्ही लवकरात लवकर आहे ना तिचं कागदपत्र आईकडे जाऊन सगळे कागदपत्र शोधायला लावा आईला. पप्पांचं पहिलं मिशन काय होतं, काही नाही शेवटचं, हे सगळं सापडायला लावा. तर ते म्हणतात की हो, आम्ही काळजी करू नको, आम्ही जातो आणि सगळं त्यांना तिथे शोधायला लावतो असं म्हणतात. आणि आता ते रिनी पराग तिकडे जायला लागतात. तर इकडं आता जी सावी आहे ती म्हणते की बरं झालं, आणि ती म्हणते की आता काय करू मी, तर तिला काहीच कळत नाही. तेवढ्यात आता इथं इकडं धीरान यांच्या लग्नाचा प्रसाद चालू असतो. सावी हे सगळं बघते आणि ती आता तिला हे सगळं खूप वाईट वाटतं. आणि आता तरी पण सावी तिच्यासाठी साड्या निवडते, तिला मदत करते. आणि आता लगेच जी इरा आहे ती म्हणते की मला नको हिच्या पसंत, हिची पसंत काय एवढी चांगली नाहीये असं त्यांचं बोलणं होतं. साड्यावाला पण माणूस तिथून जातो. तर आता रिनी आणि पराग इकडं घरी येतात सावीच्या. घरी आल्यावरती भाऊ तिथं बाहेर बसलेले असतात. रिनी आणि पराग येतात आणि म्हणतात की काय चाललंय ना. तर भाऊंना विचारलं, आईकडे येतात सावीच्या आणि म्हणतात आई हे बघा, आम्हाला आहे ना लवकरात लवकर सावीच्या पप्पांचं आहे ना जे पहिले हे होतं सगळे डॉक्युमेंट द्या, आणि त्याच्यामध्ये ना त्यांचं काय ध्येय होतं, शेवटचं काय होतं त्यांचं ना, हे बघायचं आहे आम्हाला असं म्हणत असतात. तर आता सावीच्या आई आता सगळे कागदपत्र काढायला लागते आणि सगळे कागदपत्र शोधत असते. आणि आता ती सगळे काढते आणि ते दाखवते रिनी आणि परागला. ते बघत असतात तेवढा त्यांनी कागद सापडतो आणि ते बघतात तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की काय पाहिजे तुम्हाला, मी सांगू का. हे बघा, त्याचं पहिलं ध्येय फक्त एवढंच होतं शेवटचं, गुरुकुल. गुरुकुल ध्येय होतं फक्त गुरुकुल. आणि गुरुकुलसाठीच त्याचं सगळं ध्येय हे चालू होतं, धडपड चालू होती त्याचीवाली असं सांगतात. तर आता लगेच म्हणतात काय गुरुकुल होतं का भाऊ, तुम्ही आम्हाला अजून थोडीशी माहिती सांगू शकताल का. तर आता भाऊ म्हणतात की मला माहिती होतं ही मुजुमदाराची माणसं कशी आहेत. खरंच सावीला तिथे जाऊन द्यायला नको होतं आपण, तिथे आपण सावीला उगाच जाऊन दिलं, सावीला खरंच खूप त्रास होईल, सावी तिथे गेली आहे पण असं म्हणत असतात. तर इकडं आता जी सावी आहे ती धैर्यला कॉल करते आणि धैर्य सावीला करत असतो. तेवढ्यात आता तिचा फोन व्यस्त येतो आणि धैर्याचा कॉल व्यस्त येतो. सावी पुन्हा कॉल करते, तेवढ्यात धैर्यला उचलून कट होतो. धैर्य म्हणतो आता मी इकडून नाही करणार स्वतःहून कॉल, मी का करू स्वतःहून, तिला असं वाटेल की मलाच काही गरज आहे आणि ती वेगळा अर्थ लावेल त्या गोष्टीचा, त्यापेक्षा मी नाही करत तिला फोन असं म्हणतो. आणि आता लगेच म्हणतो की हो बरं झालं, मी नाही करणार आता फोन असं म्हणत असतो. आणि इकडं आता लगेच जी सावी आहे ती धैर्यला फोन करण्याचा प्रयत्न करत असते. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.